नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायली साक्षीच्या घरामध्ये शोधाशोध करत असतात आणि फायनली त्यांना ते लॉकेट सापडतं. तेव्हा सायली जोरात म्हणते की अहो सापडलं. दोघांनाही खूप आनंद होतो. दोघेही ते लॉकेट एकमेकांना मॅच करून पाहतात. ते लॉकेट पूर्ण होतं. सायली म्हणते आता आपण पटकन इथून निघूयात लॉकेट घेऊन. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, आपल्याला लॉकेट घेऊन जाता येणार नाही. तेव्हा सायली थोडी नाराज होते. आपण इतकी रिस्क घेऊन इथं आलो, सगळी शोधाशोध केली, ती व्यर्थ जायची का मग? तेव्हा अर्जुन तिला सांगतो, हे लॉकेट साक्षीचंच आहे की नाही हे सांगण्यासाठी आपल्याला या लॉकेटसहित साक्षीचा एखादा फोटो पाहायला पाहिजे. तेव्हा सायली म्हणते इथेच अल्बम आहेत, त्याच्यामध्ये आपण शोधूयात. आता हे सगळे फोटो त्यांना सापडतो की ज्यामध्ये साक्षीने तेच एस आकाराचं पेंडंट घातलेलं असतं. आता महिपत आणि साक्षी दोघेही घरी आलेले असतात. चैतन्यने खूप वेळा फोन करून सुद्धा अर्जुन आणि सायलीने काही फोन उचललेले नसतात. त्यामुळे आता चैतन्यसुद्धा खूप टेन्शनमध्ये असतो. महिपत साक्षी जेव्हा घरामध्ये येतात तेव्हा साक्षी म्हणते की अण्णा, मला खूप दमल्यासारखं झालं आहे, इतके माणसांची सवय नाही राहिली, मला मानसिक ताण आल्यासारखं झालं आहे. तेव्हा महिपत म्हणतो ठीक आहे, तू जा तुझ्या खोलीमध्ये जाऊन आराम कर. आता अर्जुन आणि सायली त्यांना तिथे बोलताना ऐकतात. त्यांना पाहिल्यानंतर दोघेही खूपच घाबरतात. घरामध्ये सगळा पसारा तसाच पडलेला असतो. ज्या खिडकीतून ते दोघेही आतमध्ये आलेले असतात ती खिडकी हॉलमध्ये असते आणि साक्षीची रूम ही पहिल्या मजल्यावर असते. मग तिथून बाहेर पडायचं कसं हा खूप मोठा प्रश्न दोघांपुढे असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की तू जरा थांब, आपण तिकडे एखादा मार्ग असेल तर बघूयात, असं म्हणून ते बाल्कनीमध्ये जातात. सायली घाबरते आणि इथून आपण कसं उतरणार, त्यात मी साडी घातली आहे, मला कसं शक्य होईल ते खाली उतरणं, असं ती बोलते. तेव्हा अर्जुन म्हणतो की आपल्याकडे पर्याय नाही आहे, हे आपल्याला करावंच लागेल. मग अर्जुन 2 साड्या एकमेकांना बांधतो आणि बाल्कनीमधून खाली उतरतो. त्याच्या पाठोपाठ सायलीसुद्धा खाली उतरते. तितक्यात साक्षी तिच्या खोलीमध्ये येते आणि हे सगळं पसारा पाहून ती खूपच घाबरते. तिला कळून चुकतं की या ठिकाणी नक्की कोणीतरी येऊन गेलं आहे. ती लगेचच महिपतला आवाज देते. आता साक्षी बाल्कनीमध्ये सुद्धा येऊन पाहते. तिला तिथे साड्या लटकलेल्या दिसतात. त्यावरून तर तिचा संशय हा पूर्ण पक्का होतो. मात्र तेवढ्या वेळामध्ये अर्जुन सायली तिथून पळून गेलेले असतात. महिपत येतो आणि खोलीची ही अशी अवस्था पाहून तो देखील खूप विचारात पडतो की नेमकं आलं कोण होतं. आता साक्षी म्हणते की अहो अण्णा, चोर जर चोरी करायला आला असता तर आपले सगळे दागिने, कॅश सगळी इथे तशीच आहे. मग नेमकी कोण आलं होतं इथे, आपण पोलिसांना कळवायला हवं. तेव्हा महिपत म्हणतो की अगं डोक्यावर पडलीस का, पोलिसांना कळवून कसं चालेल, कारण आपल्याकडे हत्यारं आहेत, नको ती कॅश आहे. पोलीस इथं आले तर जे आपलं आहे ते सुद्धा घेऊन जातील इथं, त्यामुळे आपल्याला काही त्यांना सांगता येणार नाही. आता आपल्याला शोधावं लागणार आहे की नेमकी कोण आलं होतं इथे. तितक्यात साक्षीची नजर फ्लोअरवर पडते आणि त्यावरती सगळे चिखलाने भरलेल्या बुटाचे फुटप्रिंट्स असतात. तेव्हा साक्षी म्हणते की अण्णा इकडे या, या खिडकीतूनच कोणीतरी आलं असणार आहे आणि जर आपल्याला हे पोलिसांना नाही सांगायचं तर आपण याचा तपास नक्कीच लावू शकतो. आता साक्षी लगेच त्या फुटप्रिंटचा फोटो काढून घेते. आता इकडे अर्जुन सायली घरी येतात. तेव्हा सगळेजण त्यांची वाट पाहत असतात. घरचे विचारतात की तुम्ही इतका वेळ कुठं होतात. तेव्हा दोघांनाही काय सांगावं काही सुचत नाही. प्रिया या संधीचा लगेच फायदा घेते आणि मी जर न सांगता निघून गेले कुठे तर तुम्ही कसं गोंधळ करता, तसं यांच्या बाबतीत नाही करत ना. मग अश्विनसुद्धा म्हणतो की बरोबर आहे, दादाच्या बाबतीत तुम्ही नेहमीच त्याला जास्त सूट देता. आता अर्जुन कुठे गेला होता हे सांगायचं म्हणून थाप मारतो की आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो. ते ऐकल्यानंतर मात्र अश्विनला वाईट वाटतं. तुम्हाला माझा सल्ला नको होता तर काही हरकत नाही आहे. तेव्हा सायली म्हणते की अहो अश्विन भाऊजी, असं खरंच काही नाही आहे. पण अर्जुनने मारलेल्या या थापेमुळे सायली चांगलीच रागावलेली असते त्याच्यावर. आता इकडे प्रतिमा जरा टेन्शनमध्येच असते. तेव्हा रविराज तिला समजावतो, तू अर्धा रिकामा ग्लास पाहतीये, पण अर्धा भरलेला ग्लास बघ ना. तुला बऱ्याचशा गोष्टी आठवायला लागल्यात. ही हळूहळू सुरुवात होतीये की नाही, हळूहळू तुला ते सुद्धा नक्की आठवेल, असं तो बोलतो. तू फक्त ना नियमित गोळ्या घेत जा. त्यापेक्षा एक काम करतो ना, मीच तुला गोळ्या देतो. आता असं म्हणून तो गोळ्याचं पाकिट शोधायला लागतो. आता नागराज त्यांचं हे सगळं बोलणं ऐकत असतो.
तो मनातून खूपच घाबरतो. या प्रतिमा वहिनीच्या गोळ्या मी बदलल्या आहेत हे जर दादाच्या लक्षात आलं तर मात्र खूप अवघड होईल. आणि काय करू बरं की जेणेकरून दादाला थांबवता येईल, असं तो विचार करू लागतो. आता इकडे अर्जुन सायली जेव्हा खोलीमध्ये येतात तेव्हा सायली त्याच्याशी काही बोलतच नाही. अर्जुन म्हणतो, इतकी आनंदाची गोष्ट घडली आहे आणि तरीसुद्धा तू का चिडचिड करतेस? तेव्हा सायली म्हणते, तुम्ही दुसरं कुठलं कारण सांगू शकत नव्हतात का? घरामध्ये डॉक्टर असताना आपण दुसऱ्यांच्या सल्ल्यासाठी गेलो, दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो, ही गोष्ट पचनी पडणारी तरी आहे का? अश्विन भाऊजींना वाईट वाटलं ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, ऐनवेळी मनासारखी थाप मारायला मी काय तन्वी आहे का? मला सुचलं मग मी तेच बोललो. सायली म्हणते, आणि एवढं सगळं करून पुरावे तर आपण आपल्यासोबत आणलेच नाही. तेव्हा अर्जुन तिला समजावतो, अगं तो जो तुकडा आहे जो आपल्याला आश्रमात सापडला तो आपण खरं तर पोलिसांना द्यायला हवा होता, पण आपण तो त्यावेळेस तो पोलिसांमध्ये जमा केला नाही. आणि आता काय सांगणार आपण की आम्ही महिपतच्या घरामध्ये जाऊन हे पेंडंट चोरलं, म्हणजे आपल्यावरती चोरीची आळ येतील. मग आपण काय करायचं? आणि तन्वी जर म्हणाली की हे पेंडंट माझं नाहीच, तर यासाठी आपल्याला सगळे पुरावे व्यवस्थित जुळवावे लागतील. तेव्हा कुठे सायलीला अर्जुनचं म्हणणं पटतं आणि तिचा रागही निवळतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया नेमकी अर्जुनचे चिखलाने माखलेले बूट पाहते आणि लगेच ते उचलून घेऊन जायला लागते. तेव्हा सायली तिला थांबवते आणि प्रिया, तुला माहिती आहे ना, यांना त्यांच्या बुटाला हात लावलेला आवडत नाही, कोणीच नाही, अगदी मी सुद्धा नाही. माझ्या नवऱ्याच्या बुटांचं काय करायचं हे मी बघेल. आताच प्रिया घरामध्ये येते आणि लगेच साक्षीला कॉल करते. ती साक्षीला सांगते की तू मला जे काल फोटो पाठवले होतेस ना फूटप्रिंटचे, अगदी सेम तसेच फूटप्रिंट इथे आहेत. आणि ते माहिती आहे का कोणाचे आहेत? ते अर्जुनच्या बुटाचे आहेत. म्हणजे तुमच्या रूममध्ये अर्जुनच आला होता चोरी करण्यासाठी. आणि तिचं हे सगळं बोलणं सायली दरवाजामध्ये उभं राहून ऐकत असते. तर प्रेक्षकांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.